आणि यानंतरची बातमी भारताच्या 2 नव्या फोटोची, ज्यामुळे जगभरामध्ये उत्सुकता आहे। भारताच्या सामर्थ्यामध्ये आणखी वाढ झाली आहे। भारतीय नौदलाच्या ताफ्यात 2 नवे शिकारी आले, त्यामुळे समुद्रात भारताला दुहेरी बळ मिळाले। आयएनएस अरिदमन पाणबुडी आणि आयएनएस तारागिरी युद्धनौका यांचा नौदलात समावेश करण्यात आलाय। दोन्हींचा समावेश झाल्यामुळे भारताची सुरक्षा आणखी बळकट झाली आहे। जगाला भारताच्या वाढीव सामर्थ्याची जाणीव झाली आहे। एकीकडे महासागराच्या खोल गर्तेत दडून शत्रूचा विनाश करण्याची क्षमता, दुसरीकडे प्रत्येक धोक्याचा सामना करण्यासाठी वेगवान आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेली युद्धनौका, यामुळे भारताच्या सागरी सामर्थ्यात अनेक पटींनी वाढ झाली आहे। मैं आईएनएस तारागिरी की बात करूं तो मुझे लगता है यह हम सब के लिए खास अचीवमेंट है। मैं मानता हूं मेजर अचीवमेंट। इस शिप के नाम में भी एक गहरा अर्थ छिपा हुआ है। यह नाम हिमालय की एक पर्वत श्रृंखला से लिया गया है, जो स्ट्रेंथ, स्टेबिलिटी और विजिलेंस का प्रतीक है। जैसे पहाड़ अपनी जगह पर अडिग खड़े रहते हैं और चारों ओर नजर रखते हैं, वैसे ही यह वारशिप हमारे समुद्री क्षेत्रों की सुरक्षा करेगी। इसका क्रेस्ट भी इसी भावना को दर्शाता है। आणि पूर्णपणे स्वदेशी बनावटीची तिसरी अणु पाणबुडी आयएनएस अरिदमन नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे। ही पाणबुडी अण्वस्त्र सज्ज क्षेपणास्त्र वाहून न्यायला सक्षम आहे, त्यामुळे भारताच्या सागरी अणु क्षमतेमध्ये आणखी वाढ होणार आहे। आयएनएस अरिदमन ही आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघाट यानंतर अरिहंत श्रेणीमधली तिसरी पाणबुडी आहे। संपूर्ण बांधणी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली आहे, त्यामुळे जागतिक स्तरावर भारताच्या सागरी सामर्थ्याला आणखी महत्त्व प्राप्त झाले। आयएनएस अरिदमनची वैशिष्ट्ये बघूयात। आयएनएस अरिदमन शत्रूसाठी अदृश्य धोका म्हणून वावरते। खोल समुद्रामधून हल्ला करण्याची क्षमता आहे, ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे। अरिहंत श्रेणीमधली ही भारताची दुसरी अण्वस्त्रवाहू पाणबुडी आहे। शत्रूच्या रडारला चकवा देत दीर्घकाळ पाण्याखाली राहण्यासाठी ही पाणबुडी सक्षम आहे। K-15 आणि K-4 ही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तैनात करण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे। हिंद महासागरात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाला रोखण्यासाठी पाणबुडी महत्त्वाची भूमिका बजावेल। अणुहल्ल्याची क्षमता असणारी ही भारताची तिसरी पाणबुडी आहे। अरिहंत आणि अरिघाट नंतर अरिदमन मुळे न्यूक्लिअर ट्रायड मजबूत झालाय। शत्रूच्या हल्ल्यानंतरही प्रतिहल्ला करण्यास ही पाणबुडी सक्षम आहे। आणि आयएनएस तारागिरी ही आधुनिक स्टेल्थ फ्रिगेट म्हणजे शत्रूच्या रडारला चुकवणारी युद्धनौका भारतीय नौदलामध्ये सामील झाली आहे। विशाखापट्टणममध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत या युद्धनौकेचा औपचारिकरित्या नौदलात समावेश करण्यात आला। ब्रह्मोस सारख्या अत्यंत घातक क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली ही युद्धनौका पर्शियन आखातापासून ते मलाक्काच्या सामुद्रधुनीपर्यंत विस्तारलेल्या भारताच्या सामरिक पकडीला आणखी बळकट करू शकेल। तारागिरी ही युद्धनौका जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेल्या सुपरसोनिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे। तारागिरीची वैशिष्ट्य काय आहेत ती बघूयात। घातक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली ही अत्याधुनिक युद्धनौका आहे। ब्रह्मोस सारख्या अत्यंत घातक क्षेपणास्त्रांचा या युद्धनौकेवर समावेश करता येतो। जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणाऱ्या सुपरसोनिक क्षेपणास्त्रांनी ही युद्धनौका सज्ज आहे।
मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे। एक विशेष पाणबुडी विरोधी प्रणाली सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे। कोणत्याही शत्रूला चोख प्रत्युत्तर द्यायला ही पाणबुडी सक्षम आहे। बराक 8 संरक्षण प्रणाली यामध्ये समाविष्ट आहे। तरुणास्त्र या पाणबुडी विरोधी रॉकेट लॉन्चर्सचाही समावेश आहे। नौदलामध्ये नव्यानं सामील झालेली युद्धनौका भारतासाठी कशा प्रकारे फायदेशीर ठरणार आहे यावरही एक नजर टाकूयात। हे जहाज भारतीय नौदलामध्ये सामील झाल्यामुळे आपल्याला हिंदी महासागरात, अरबी समुद्रात, बे ऑफ बेंगॉलमध्ये आपल्याला लक्ष ठेवण्यामध्ये मोठी मदत होईल। मग आपली जी सी लाईन्स ऑफ कम्युनिकेशन असतात, खास तर व्यापाराला ठीक ठेवण्याकरता त्याचा आपल्याला त्याचं रक्षण करता येईल। चीन आणि पाकिस्तानला वरती लक्ष ठेवता येईल आणि त्यांना एक डेटरन्स म्हणून सुद्धा एक निर्मिती होऊ शकते। आपल्या नौदलाची क्षमता तिन्ही सागरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढते आणि हे एक आत्मनिर्भर भारत याचं एक असं मोठं लक्षण आहे। आणि थोडक्यामध्ये ही एक युद्धनौकाच नाही तर ही स्टेल्थ पण आहे, ब्रह्मोस मिसाईल पण आहे, स्वतःचा डिफेन्स पण आहे आणि भारतीय नौदलाकरता एक ही अत्याधुनिक अशी नौका आहे, ज्यामुळे भारतीय नौदलाचं आणि पर्यायाने भारताचं जे सामर्थ्य आहे ते नक्कीच वाढतं।